जोशिराने सामन्यांना सुरुवात झाली, त्यामुळे 4च षटकांचे सामने आहेत. तब्बल 7 सामने आजच्या दिवसामध्ये आपल्याला पूर्ण करायचे आहेत आणि त्यामुळे वेळेचं बंधन तुम्हाला पाळावंच लागणार आहे. दुसऱ्या षटकाची जबाबदारी क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. लेफ्ट हँडरसाठी डावखुऱ्या हाताचा खेळाडू स्ट्राईक एंडला आहे, त्याच्यासाठी डीप स्क्वेअर लेगला एक खेळाडू ठेवलाय. डीप मिड विकेट लॉंग ऑन लावलेला नाहीये. मिड ऑन 30 यार्ड वर्तुळामध्ये आहे. लॉंग ऑन मध्ये एक खेळाडू पेट्रोलिंग करतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर कव्हर त्यानंतर पॉईंटचा क्षेत्ररक्षक आता मागे पाठवलाय. बरोबरच आपण पाहिलं तर थर्ड मॅन 30 यार्ड वर्तुळामध्ये आहे. लॉंग लेग मध्ये खेळाडू गोलंदाज तयार. पहिलाच बॉल आउटसाइड ऑफ स्टंप भरपूर बाहेर गेलाय. तब्बल 5व्या स्टंपवर गेला महेश नानगुडे. बॉडी त्यांनी रोल केली. लॉंग लेग फाईन लेग मध्ये खेळण्याचा त्याचा प्रयत्न होता, मात्र इथे बीट झालाय. पहिला चेंडू मंगेशचा चांगल्या टप्प्यावर होता आणि त्यावर कोणती धाव मिळालेली नाहीये. डॉट बॉलने सुरुवात झाली. धावसंख्या सध्या स्थिर आहे 6 धावा, परंतु धावा गरजेच्या आहेत. धावांसाठीची धावाधाव तुम्हाला करावी लागेल. तर पहिल्या डावमध्ये एक चांगलं टार्गेट सेट करायचं आहे, तोच प्रयत्न इथे करायचा आहे. पहिल्या षटकामध्ये 6 आल्या. दुसऱ्या षटकाची सुरुवात मंगेशने निर्धाव चेंडूने केली आहे. पुढचा चेंडू राऊंड विकेटने महेशसाठी. यावेळेला ऑन साइडला उडवलाय हवेत. डीप मध्ये फिल्डर आहे, लांबी गाठलेली नाहीये, उंची जास्त होती आणि अखेर 2 चेंडू नंतर एकही धाव न काढता महेश नानगुडे बाद झालाय. पहिला धक्का, फलंदाज बाद. धावसंख्या 6, एक गडी बाद. पंढरपूर संघाचा कोणी प्रतिनिधी असेल तर त्वरित या. आपला संघनायक पाठवा. इनिंग ब्रेकमध्ये या सामन्याच्या इनिंग ब्रेकमध्ये नेक्स्ट मॅचचा टॉस होईल. महेश नानगुडेचे खांदे खालावलेत, पहा त्याच्या चेहऱ्यावरची नाराजी. ऑन साईडला त्याने हवेत खेळला, फटका भरपूर वेळ हवेमध्ये राहिला. एलिव्हेशन होतं बॉलला, परंतु लांबी गाठता आलेली नव्हती. कौतुक करावं लागेल मंगेश देशमुखचं. एक मोठा मासा त्याने इथे आपल्या साड्यामध्ये ओढलाय आणि तो म्हणजे महेश नानगुडे बाद झालाय. 2 चेंडू 0 धावा त्याच्या खात्यामध्ये. धावसंख्या स्थिर आहे 6 धावा, एक गडी बाद. आता मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय भूषण गोळे, एक चांगला ऑलराऊंडर. गेली अनेक वर्ष सातत्याने या खेळाडूने देखील प्रभावित केलंय. ISPL मध्ये त्याचा खेळ आपण पाहिला. ISPL मध्ये त्याने टिपलेला झेल भरपूर चर्चेत राहिला. श्रीनगर के वीर आणि त्यानंतर KVN बँगलोर स्ट्रायकरसाठी त्यांनी चांगलं क्रिकेट खेळलं. पहिलाच बॉल हुक केलाय, लॉंग लेग मधून पाठवलाय. आल्या आल्या पहिल्या चेंडूवर भूषण गोळेच्या बॅट मधून दमदार चौकार, 4 धावा. पंढरपूरसाठी हा शेवटचा कॉल आहे. यानंतर पेनल्टी लागेल, याची दखल घ्या. अलंकार जाधव यांच्याकडून मंगेश देशमुखसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद. खेळाडूंना प्रोत्साहन दिलं जात आहे. नरेश डोमे सर, आपल्याला विनंती आहे, मुख्य मंचावर या. सध्या खेळाडूंसोबत सल्ला मसलत केली जाते. पण आता मॅचच्या दिशेने जाऊया. पहिला धक्का लागला, भूषण गोळे मैदानात आला. पहिला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप बाहेर जात असताना जागा बनवली. बाउन्स होता, विथ द बाउन्स केला. लॉंग लेग सीमारेषेच्या दिशेने पाठवला. एक टप्पा घेत असताना चौकार. आणि आता पहा, कृष्णा सातपुते आणि भूषण गोळेच्या दरम्यान सध्या चर्चा रंगली आहे. एकमेकांच्या बरोबरने एकमेकांच्या विरोधात अनेक वेळेला हे क्रिकेट खेळलेले खेळाडू आहेत. चव्हाण कन्स्ट्रक्शन, काझी फर्निचर अकलूज विरुद्ध आपण पाहतोय प्रणव माठ, श्रीपूर सातारा. मंगेशसाठी 500 रुपयाचं पारितोषिक मिळालंय. याविला फुल टॉस, उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न, सापळा रचला होता. डीप पॉइंटला झेल टिपलाय. फलंदाज भूषण गोळेचा खेळ संपेल. दुसरा धक्का बसतोय मंगेशच्या खात्यामध्ये. दुसरी विकेट आली आहे. फलंदाज भूषण गोळे 2 बॉलमध्ये 4 धावा कडून बाद. बंटी काझीने हा झेल टिपला. बंटी राजी, तो क्या करेगा काझी. काझीने झेल टिपलाय. दुसरा धक्का इथे बसतोय टीम प्रणव माठ श्रीपूर सातारा टीमला. भूषण गोळे पहा नाराज आहे. पहिल्या चेंडूवर त्यांनी चौकार ठोकला. दुसरा बॉल त्याने उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न, रिव्हर्स स्विच हिट. या फटक्यांचा मी नेहमीच विश्लेषण असं करतो की लागला तर आबाद, नाही तर बरबाद. या वेळेला मात्र अपयश आलं भूषणला. विकेट मंगेशच्या खात्यामध्ये गेली. नवीन फलंदाज मैदानामध्ये.
प्रशांत आलाय जो असेल स्ट्राईक एंडला. मंगेशचा हा चेंडू दांडी गुल काठी काढली. तिसरा धक्का आल्या पावली माघारी पाठवलंय फलंदाज बाद. तिसरी विकेट मंगेश देशमुखच्या खात्यामध्ये. अलंकार जाधव यांनी 500 रुपयाचं पारितोषिक दिलं या गोलंदाजासाठी. आणि त्यानंतर पहा विकेटचा सिलसिला त्याने जारी ठेवलाय. 3 विकेट घेतलाय फलंदाज बाद. धावसंख्या स्कोर कार्डवर 10 धावा 3 गडी बाद. स्वराज्य प्रतिष्ठान तर्फे देखील 500 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. स्वराज्य प्रतिष्ठान महाळुंग यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. मंगेश देशमुखने आज कमाल केली. 3 विकेट त्याच्या खात्यामध्ये. या ओव्हरमध्ये धक्क्यांवर धक्के दिलेत. आता इथून सावरावं लागेल प्रणव माठ श्रीपूर सातारा संघाला. धावांचा दुष्काळ पडलाय. 10 वर सध्या 3 गडी बाद झालीत. 1-0 10 for 3 10 रन 3 विकेट के नुकसान पर. परिस्थिती आता गंभीर आहे परंतु आता इथे खंबीरपणे उभं राहावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये भूषण बाद झाला आणि अगदी त्याच्या पावलावर पाऊल ठेवून प्रशांत देखील बाद झाला. महेश नानगुडेला छाप पाडता आली नव्हती आणि आता 10ला 3 अशा दयनीय परिस्थितीतून बाहेर पडायचं कारण यानंतर अजून एक षटक शिल्लक आहे. आता शेवटचा बॉल या ओव्हरमध्ये. फुललींचा बॉल ड्राईव्ह केलाय. मिडॉनला नाहीये फिल्डर. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक धावेल तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी झालाय. भाग मिल्का भाग. आखोई आखो में इशारा केला. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. पहिली धाव वेगाने पूर्ण केल्याने जसा पाहिला क्षेत्ररक्षक दूर आहे लगेच सांगितलं भाग मिल्का भाग. धावांसाठीची धावाधावाशी चालू राहील. शेवटच्या बॉलवर मिळत आहे 2 बरोबर धावसंख्या आहे स्कोर कार्डवर 12 धावा 3 गडी बाद. दोन षटकांचा की अजूनही शिल्लक आहेत. माफ करा 2 षटकानंतर 10 धावा आहेत. अजूनही 2 षटक शिल्लक. येणारे 12 चेंडू भरपूर महत्वाचे असतील. इथून थोडीशी जबाबदारी घ्यावी लागेल तिसऱ्या षटकासाठी. गोलंदाज तयार. बबलू बबलू टेके. व्हाईट बॉलची घोषणा. एक्स्ट्राची मदत होईल. एक्स्ट्राच्या मदतीने धावफलक पुढे चाललाय. धावसंख्या 13. बिल्डर आदरणीय पंढरीनाथ चव्हाण साहेबांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं देखील स्वागत. मुंबईवरून ते विशेषतः या स्पर्धेसाठी दाखल झालेत. आपल्या हार्दिक